नारी शक्ती वंदन, घटना दुरुस्ती, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांसंदर्भात अशी 3 विधेयकं आज संसदेत सादर होणार आहेत। त्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल। 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अधिवेशन होणार आहे। महिला आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा आहे, पण सीमांकनाला विरोध करण्यात आलाय। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचं अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। यावेळी केंद्र सरकारकडून 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। यामागे लोकसभेच्या जागा वाढवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे। यासाठी घटना दुरुस्ती केली जाणार आहे। लोकसभेच्या सध्या 543 जागा आहेत, ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 एप्रिलला या चर्चेला उत्तर देऊ शकतात। सरकार आज 3 विधेयकं सादर करणार आहे। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल सभागृहात सुधारणा विधेयक सादर करतील। दरम्यान या घटना दुरुस्तीची आवश्यकता का निर्माण झाली, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम 106वी घटना दुरुस्ती संमत झाली। त्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद आहे। आरक्षण लागू होण्यासाठी नव्या जनगणनेनुसार परिसीमन करणं अनिवार्य होतं। म्हणजेच 2027ची जनगणना झाल्यानंतर परिसीमन मग आरक्षण असा मार्ग होता, ज्यामुळे 2029च्या निवडणुकांपूर्वी अंमलबजावणी अशक्य होती। दरम्यान या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षाची रणनीती काय आहे, त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी मोदी सरकारला 2/3 बहुमत हवं। इंडिया आघाडीतील सगळ्या घटक पक्षांनी ठरवल्याप्रमाणे घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान करायचंय। मोदी सरकारला आकड्यांची जुळवाजुळव करताना विरोधी पक्षातील खासदारांच्या मतांची आवश्यकता लागेल। विरोधी पक्षाच्या खासदारांची एकजूट कायम राहिली तर सरकारला घटना दुरुस्ती मंजूर करून घेता येणार नाही। तर सरकारची रणनीती नेमकी काय आहे तीही जाणून घेऊया। विरोधी पक्षाच्या खासदारांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान करावं, यासाठी सरकारकडून फ्लोअर मॅनेजमेंट करण्यात आली आहे। विरोधी पक्षांनी व्हीप काढलं तरीही समर्थनार्थ मतदान की विरोधात याचा उल्लेख नाही। उदाहरणार्थ शरद पवारांची राष्ट्रवादी। पश्चिम बंगाल, तमिळनाडू निवडणुकीमुळे काही खासदार अनुपस्थित राहिल्यास सरकारला त्याचा लाभ होईल। दरम्यान महिला आरक्षण विधेयक काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नारी शक्ती वंदन अधिनियम असं या विधेयकाचं नाव आहे। महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये किमान 33% आरक्षणाचा मार्ग यामुळे मोकळा होईल। अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीही उपआरक्षण असेल। मतदारसंघ फेररचनेनंतर महिला आरक्षण लागू होईल। वेगवेगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण दिलं जाईल। 15 वर्षांसाठी आरक्षण असेल। मर्यादा वाढवण्याचा अधिकार संसदेचा असेल। दरम्यान मतदारसंघ फेररचनेची सुद्धा जोरदार चर्चा आहे। मतदारसंघ फेररचनेमुळे नेमकं काय काय होईल त्यावरही ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। लोकसभा खासदारांची संख्या 850 करण्याचा प्रस्ताव आहे। 815 खासदार प्रत्यक्ष निवडून येतील। 35 खासदार केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातील। आणि आज सगळ्या संदर्भात दिल्लीहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी।
भारताच्या संसदीय इतिहासात एक ऐतिहासिक दिवस आलेला आहे, कारण महिलांना राज्यांच्या विधानसभा आणि 2029 पासूनच्या लोकसभा निवडणुकांमध्ये 1/3 आरक्षण देण्याची तरतूद करणारी 131वी घटना दुरुस्ती आज संसदेमध्ये सादर केली जाणार आहे. आपण पाहू शकतो दिल्लीमध्ये ठिकठिकाणी वातावरण निर्मिती केली गेलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर सशक्त नारी सशक्त भारत, नारी शक्ती वंदन अशा स्वरूपाचं फुलांची सजावट ही दिल्लीतल्या चौकाचौकात करण्यात आलेली आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यासह महिलांसाठी आरक्षण अशा दुहेरी मुद्द्यांवर विरोधकांकडून समर्थन मिळवण्यामध्ये सरकार यशस्वी ठरणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. दरम्यान 5 राज्यात निवडणुका असताना नारी शक्ती विधेयक आणण्याची गरज नसल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. तर हे नारी शक्ती विधेयक नसून भाजप शक्ती विधेयक असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही. 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे. हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही. 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल त्याने आणायची गरज नव्हती. हे कारस्थान महिला विधेयक बिल मंजूर करताना जे सरकार करत आहे त्यांनी इतिहासाच्या गोष्टी करू नयेत. मतदानातून हे बिल पाडलं जाईल. 362 ते 364 मतं असल्याशिवाय सरकारकडे हे बिल मंजूर होणार नाही. या क्षणी सरकार 292 वरती आहे, लक्षात घ्या. या क्षणी सरकारचा आकडा 292 आहे. तो फार तर 300 होऊ शकतो. आम्ही सगळे एकजुटीने काम करू. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे 131व्या घटना दुरुस्तीवर लोकसभेत बोलणार नाही असं सूत्रांकडून कळतंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अन्य खासदार भूमिका मांडतील असंही कळतंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या व्हीपमध्ये मतदानासंदर्भात अजूनही ठोस निर्देश नाहीत. मोदी सरकारकडून नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी विशेष संसदेचं अधिवेशन बोलवण्यात आलंय आणि त्या अनुषंगानं महिला आरक्षणाच्या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून भाजप महिला मोर्चाकडून विशेष मोहीम राबवली जाते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ पत्र पाठवलं जाणार आहे. सोबतच महिलांनी पाठिंबा द्यावा यासाठी जनजागृती केली जाणार आहे. पक्षाच्या विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी महिलांसाठी ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला सगळ्या पक्षातल्या महिला, सगळ्या समाजातल्या महिला एकत्र येतात आणि मला वाटतं की गेल्या 27 वर्षापासून आम्ही ज्याची वाट बघतोय ते नारी शक्ती वंदन जे बिल आहे ते आता त्या ठिकाणी लागू होणार आहे. याच्यासारखी मला वाटतं आनंदाची गोष्ट काहीच नसेल आणि त्यासाठी देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी यांचे आम्ही कोटी कोटी आभार मानतो. दरम्यान महिलांना 33% आरक्षण देण्याच्या निर्णयाचं रोहित पवारांनी स्वागत केलंय. महिला आरक्षणाआडून मतदारसंघ पुनर्रचना रेटण्याचा डाव धोक्याचा आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय. लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याच्या निर्णयाचं आम्ही नेहमीच स्वागत केलं. रोहित पवारांचे ट्विट आपण पाहतोय. पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिलं होतं. महिला आरक्षणाच्या आडून देशभरातील विरोधी पक्षांना विचारात न घेता मतदारसंघ पुनर्रचना रेटण्याचा डाव केंद्र सरकार आखतंय, जे भारतीय संघराज्य व्यवस्थेला धोक्यात आणणारं वर्तन आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारावर पुनर्रचना केली तर प्रभावी कुटुंब नियोजन करणाऱ्या राज्यांवरती अन्याय होईल. लोकशाही संवर्धनासाठी तसंच न्यायासाठी दक्षिणेतील राज्यांनी घेतलेल्या भूमिकेला महाराष्ट्रानं साथ द्यावी. अन्यथा महाराष्ट्र पुन्हा दिल्लीच्या आक्रमणाला बळी पडल्याशिवाय राहणार नाही.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.